जितकं आपण वचनाच्या द्वारे प्रभूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तितकं सैतान अडखळण आणत असतो, नाही का? आणि असं थोडंसं अडखळण आहे, परंतु हरकत नाही. आपण अधिक परमेश्वराचं वचन ह्यावेळेस आपण काय करूया, सैतानाला हारूया अधिक एकाग्रतेने आणि अधिक तीव्रतेने आपण त्याचं वचन ऐकण्याचा प्रयत्न करूया. आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि म्हणून विनंती करेल की जे काय पुढचे थोडेसे मिनिट आहेत ते आपण संपूर्ण आपलं लक्ष ह्या विषयावर केंद्रित करूयात. महत्त्वाचा विषय आहे आणि आजचा विषय शरणपुरे या विषयावर आपण विचार करणार आहोत. हा संदेश 2 भागांमध्ये विभागलेला आहे. जुन्या करारात शरणपुरे याचं एक सुंदरसं रोमांचक असं कथानक आहे. ते कथानक आज आपण पाहणार आहोत आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ जो अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे तो आपण पुढचा रविवार म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी, तो तिसरा रविवार आहे, त्यावेळेस आपण पाहणार आहोत. कारण पुढील रविवार आपला चर्चचा वर्धापन दिन आहे आणि म्हणून 2 विभागांमध्ये आजचा संदेश विभागलेला आहे. चला तर पाहूयात शरणपुरे याच्यावर परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छितो. आपणास ठाऊक आहे की इस्रायल लोक परमेश्वराचे निवडलेले लोक, परंतु ते मिस्राचा बलाढ्य फारो राजा याच्या बंदिवासात त्याच्या गुलामगिरीत होते आणि ही गुलामगिरी जवळजवळ 430 वर्ष चालू होती. फारो त्यांच्याकडून सक्तीचे काम करून घेत होता. इस्रायल लोकांचं दास्य अतिशय बिकट होतं आणि म्हणून ते आक्रोश करून परमेश्वराची विनवणी करू लागले की आम्हाला या दास्यातून तू मुक्त कर, आमची तू सोडवणूक कर. त्यांची आरोळी स्वर्गापर्यंत पोहोचली आणि परमेश्वराने त्याचा दास मोशे याला मिस्र देशामध्ये फारो राजाकडून या 6 लाख इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी पाठवलं. परंतु फारो राजाचं मन कठीण झालं होतं आणि म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर 10 पिढ्या आणल्या आणि नंतर फारोने त्यांची सुटका केली आणि हे 6 लाख इस्रायल लोक, स्त्रिया आणि मुले वेगळीच, रानावानातून प्रवास करत भटकंती करत 40 वर्ष ते रानात भटकंती करत होते आणि त्यांना वचनदत्त देश, कनान देश यांच्यामध्ये जाण्याचं अभिवचन स्वतः परमेश्वराने दिलं होतं की मी तुम्हाला कनान देशात, वचनदत्त देशात, जो देश दुधा मदाचा प्रवाह वाहणारा देश आहे, अशा देशामध्ये मी घेऊन जाईल असं परमेश्वर त्यांना म्हणाला होता. आणि म्हणून त्या जाण्या अगोदरच परमेश्वर त्यांना त्या संपूर्ण देशाची, त्या जमिनीची माहिती होतं त्यांना देत आहे. ज्या देशामध्ये तुम्ही जाणार आहात तिथली जमीन कशी आहे, तो देश कुठं आहे, त्याच्या सीमा कुठं आहेत, त्या देशामध्ये तुम्ही कसं जायचं, कसं प्रवेश करायचा, त्या देशामध्ये तुम्ही कसं स्थलांतरित व्हायचं आणि कोणी कुठली जागा घ्यायची, ह्याची इत्थंभूत माहिती परमेश्वर मोशेला त्या देशामध्ये जाण्याच्या आधीच देत आहे. जवळजवळ देशाच्या जवळ ते पोहोचलेले आहेत. त्यावेळेस परमेश्वर मोशेला सांगत आहे. गणना याचा 34वा अध्याय आणि 54व्या वचनाकडे मी आहे. त्यामध्ये परमेश्वर मोशेला म्हटला, हा जो देश मी तुम्हाला देऊ केलेला आहे तो तुम्ही चिठ्ठ्या टाकून आपापल्या कुळाप्रमाणे वाटून घ्यावा. मोठ्या वंशाला मोठा भाग आणि लहान वंशाला लहान भाग तुम्ही घ्यावा. त्याने एक देश त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना सांगितलेला आहे आणि हा देश तुम्ही चिठ्ठ्या टाकून वाटून घ्यायचे आहेत. आपणास ठाऊक आहे इस्रायल राष्ट्र हे 12 वंशाचं राष्ट्र होतं. याकोबाचे 12 मुलं, त्या 12 मुलांचा 12 वंश त्यांनी निर्माण झालेलं इस्रायल राष्ट्र. आणि परमेश्वर त्यांना सांगत आहे ह्या 12 वंशाच्या 12 चिठ्ठ्या तुम्ही टाका. प्रत्येक वंशाला कोणता देश मिळेल, प्रदेश मिळेल, हे चिठ्ठी पाहून त्याप्रमाणे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ह्या देशामध्ये तुम्ही आपली वस्ती करावी, स्थलांतरित व्हावं असं परमेश्वर त्यांना सांगत आहे. आणि मग पुढे गणना याचा 35वा अध्याय 2रं वचन, त्यामध्ये परमेश्वर त्यांना एक ताकीद देतो. ह्या 12 वंशापैकी जो लेवी वंश आहे तो मी विशेष कारणासाठी निवडून घेतलेला आहे. लेवी वंश माझं पवित्र मंदिरामध्ये सेवा करतील, ते पवित्र केलेले आहेत, वेगळे केलेले आहेत आणि म्हणून लेवी वंशाला कुठलंही वतन त्यांना देऊ नये, कुठल्याही जमिनीचा तुकडा 12 वंशापैकी लेवी वंशाला देऊ नयेत, कारण ते माझे लोक आहेत, ते निवडलेले आहेत, त्यांचा वाटा मी स्वतः आहे.
परंतु या लेवी वंशाला जमीन न देता त्यांना काही नगरे द्यावीत. आता पुण्यामध्ये आपण पाहतो काय वेगवेगळ्या जागा आहेत, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठ, अशी काही नगरे या देशामध्ये ठराविक नगरे आहेत. ती नगरे फक्त लेवी वंशाला द्यावीत, त्यांना कुठली जागा देऊ नये. हा परमेश्वराचा नियम होता. आणि मग गणना याचा 35वा अध्याय आणि 6व्या वचनात तो म्हणतो, हे जे नगरं तुम्ही लेवी वंशाला द्याल त्यातली काही नगरे शरणपुरे असावीत. आता शरणपुरे म्हणजे काय? या शरणपुराचा उद्देश काय आहे? कोणतं वैशिष्ट्य या शरणपुराचे आहे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शरणपुरे, विशिष्ट प्रकारची नगरे. शरणपुरे याचा अर्थ काय? तर शरण जाणे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. शरण जातो, मनुष्य शरण जातो म्हणजे कुणाचा तरी आश्रय घेतो, कुणाच्या तरी शरणाला जातो. आणि म्हणून ही जी नगरे आहेत ती मनुष्याने, जो अपराधी आहे, शरण घेण्यासाठी निर्माण केलेली नगरे. एखादा अपराधी मनुष्य ज्याला शिक्षा होणार आहे, शिक्षा होऊ नये, ती शिक्षा टळावी म्हणून त्याने त्या नगरामध्ये गेला तर त्याचा जीव सुरक्षित राहील, अशी ती शरणपुरी निर्माण केली होती. एक ठराविक नगरे की ज्याच्यामध्ये कुणी मनुष्य शरण घेऊ शकतो. अपराध्याला त्या ठिकाणी शिक्षा न होता त्या शहरामध्ये त्याला शरण घेता येईल, अशी ही शरणपुरे निर्माण केलेली आहेत. आणि मग जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा ख्रिस्तपूर्व 1500 वर्षे म्हणजे आजपासून 3500 वर्षापूर्वीचा इस्रायलाचा नकाशा या ठिकाणी मी काढलेला आहे. आणि इस्रायलची जी जमीन आहे त्यामध्ये वरचा भाग हा उत्तर आहे, खाली दक्षिण भाग आपल्याला दिसत आहे, या बाजूला पूर्व आहे आणि या ठिकाणी पश्चिम आहे. चारी बाजूनी या ठिकाणी वेढलेला असा हा इस्रायल देश, त्यावेळेस कनान देश ज्याला म्हणत होते. कनान देशाच्या उत्तरेला जर तुम्ही पाहिलं तर सीरिया हा देश आहे, जो आजही आपल्याला ठाऊक आहे, आपल्या अस्तित्वात आहे. सीरिया, याच्या थोडंसं पुढं दमास्कस, आपल्याला माहित आहे संत पौल दमास्कसच्या वाटेने चालला होता. तर ह्या कनान देशाच्या उत्तरेला सीरिया किंवा दमास्कस असे राष्ट्र आपल्याला दिसतात. कनान देशाच्या दक्षिणेला मिसर देश आहे की ह्या देशातून ते कनान देशामध्ये आले. हा मिसर देश दक्षिणेला दिसतो. त्याच्या जवळच गाझा पट्टी आहे की जिथे सध्या आपल्याला युद्ध चालू आहे, आपल्याला ठाऊक आहे. गाझाला हल्ला केला होता, आजच कालचीच बातमी आहे. गाझा देश या दक्षिणेला आहे. पूर्वेला जर तुम्ही पाहिलं तर अम्मान नावाचा देश आहे. जॉर्डन ज्याला म्हणतात त्याची राजधानी अम्मान, तो आजही अस्तित्वात त्या ठिकाणी आहे, अम्मान देश. आणि पश्चिमेला, कनान देशाच्या पश्चिमेला पूर्ण भूमध्य समुद्र आहे. तिथं कुठली जमीन नाही, परंतु संपूर्ण समुद्राने पश्चिम बाजू ओढली आहे. आणि अशा ह्या 4 सीमेमध्ये असलेला हा कनान देश, ज्याच्यामध्ये इस्रायल राष्ट्र त्या ठिकाणी जाणार होतं, स्थलांतरित होणार होतं. ह्या कनान देशाच्या उत्तरेला जर तुम्ही पाहिलं तर एक पर्वत आहे, त्याचं नाव हर्मान असं पर्वत आहे. या हर्मान पर्वतातून एक नदी बाहेर पडते. त्या नदी गालिल समुद्राला जाऊन मिळते की ज्याचा उल्लेख अनेक वेळा शुभवर्तमानामध्ये केलेला आपल्याला दिसतो. येशू ख्रिस्त अनेक वेळा या गालिल समुद्रातून इकडून तिकडे गेलेला आहे. पाहायला गेलं तर समुद्र एवढा अथांग नाही, परंतु त्याला नाव गालिल समुद्र पडलं आणि म्हणून सगळेजण त्याला गालिल समुद्र असं म्हणून ओळखतात. गालिल समुद्रातून एक नदी निघते, त्याला यार्देन नदी असं म्हणतात, की जी आपल्या सर्वांच्या परिचित असेल. यार्देनेमध्ये काय झालं होतं? प्रभू येशू ख्रिस्ताचा योहानाने बाप्तिस्मा केला होता. ही बाप्तिस्मा करण्याची जागा यार्देन नदी. यार्देन नदीनंतर एका समुद्राला जाऊन मिळते, त्याला मृत समुद्र असं म्हणतात. मृत ह्यासाठी की त्याला पाण्याची आवक आहे परंतु जावक त्याला नाही आहे. आणि म्हणून संपूर्ण एक क्षार असलेलं पाणी इथे साचतं. त्या समुद्रामध्ये एवढे क्षार आहेत की कुठला जीवजंतू त्याच्यामध्ये जिवंत राहू शकत नाही, आणि म्हणून त्याला मृत समुद्र असं म्हटलेलं आहे. आता जर तुम्ही नीट पाहिलं तर ही यार्देन नदी कनान देशाला 2 भागांमध्ये विभागते. एक पूर्वेकडचा भाग आणि एक पश्चिमेकडचा भाग, असा हा कनान देश, यार्देन नदीने दुभांगलेला कनान देश. मग मिस्रातून हे लोक निघाले. 6 लाख लोक प्रवास करत करत दक्षिणेच्या सिनाय रानातून, वाळवंटातून ते आले आणि ह्या अम्मान किंवा मवाब ह्या ठिकाणी स्थलांतरित झाले. मवाबमध्ये आल्यानंतर मोशेला नेबो पर्वतावरून परमेश्वराने अखेरचा हा देश दाखवला, कारण त्याला परमेश्वराने सांगितलं होतं तुला कनान देशामध्ये जाता येणार नाही. यार्देन नदी ओलांडली की तुम्ही कनान देशामध्ये येता. आणि म्हणून ह्या ठिकाणी ते लोक आता आलेले आहेत. आता मोशे मरण पावला आणि यहोशवा
ह्याने पुढारपण घेतलं. यहोशवावर एक मोठी कामगिरी होती. संपूर्ण इस्रायल लोकांना यार्देन पार करून कनान देशामध्ये आणायचं आणि त्यांना वरपासून खालपर्यंत म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत त्यांचं स्थलांतरित करायचं. प्रत्येक राष्ट्र जे येईल किंवा प्रत्येक जो प्रदेश त्या ठिकाणी येईल तो प्रदेश जिंकायचा, प्रत्येक नगर जिंकायचं आणि त्या प्रमाणात सर्व इस्रायल लोकांना कनान देशात प्रस्थापित करायचं, त्यांना स्थलांतरित करायचं. आणि आपल्याला माहिती आहे यार्देन ओलांडून पहिल्यांदाच ते आले आणि यरीहो शहर त्यांना दिसलं. आणि यरीहोचा पाडाव कसा केला ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे. यरीहोच्या जी भिंती कोसळल्या ते नगर त्यांनी जिंकलं. पुढचं नगर आय. असं करत करत सर्व लोक या ठिकाणी स्थलांतरित झाले. हा त्या ठिकाणी इतिहास आहे. आता यहोशवा इथे आहे. 12 वंशापैकी 2 वंश असे म्हटले की आम्हाला यार्देन नदी ओलांडायची नाही, आम्ही इथेच राहणार, आम्हाला ह्याच ठिकाणी वास्तव्यास त्या ठिकाणी तू परवानगी दे. आणि परमेश्वराने त्यांना वास्तव्य करण्याची परवानगी दिली. आणि म्हणून जे हिरवे तुम्हाला दिसतात हे वंश आहेत. तर 12 पैकी 2 वंश यार्देनेच्या अलीकडच त्यांनी आपली वस्ती केली. तेथेच ते समाधानी होते. आम्ही यार्देन ओलांडून येणार नाही असे ते म्हटले. उरलेले 10 वंश यांनी यार्देन नदी ओलांडली आणि यहोशवाच्या पुढारपणाखाली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नगर जिंकत त्यांनी वस्ती केली. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत हे 10 वंश ज्या हिरव्या गोलामध्ये आपण दिसत आहोत हे 10 वंश आहेत. आणि अशा प्रकारे त्यांचं वस्तीस्थान झालं. नंतर परमेश्वर त्यांना म्हटला, ह्या नगरातून काही नगरं तुम्ही शरणपुरे म्हणून निवडा. गणना याचा 35वा अध्याय आणि 7व्या वचनात तो म्हणत आहे, जे लेवी लोक आहेत त्यांना ह्या जमिनीपैकी 48 नगरं लेवी लोकांना द्यावं असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. 48 नगरं लेवी लोक जे मंदिरामध्ये काम करणारे आहेत त्यांना विशेष करून वाटून द्यावेत. त्या नगरामध्ये फक्त लेवी लोक राहतील. त्या 48 नगरांपैकी 6 नगरे शरणपुरे असावीत. किती नगरे? 6 शरणपुरे परमेश्वराने नेमली. 6 नगरे आहेत. एक विशिष्ट ठिकाणी त्यांनी ती नेमलेली आहेत. आणि 35व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये आपण पाहतो 6 नगरांपैकी 3 नगरे यार्देनेच्या पूर्वेकडे असावीत, 3 नगरे यार्देनेच्या पश्चिमेकडे असावीत असं परमेश्वराने नेमून दिलं. पहा 6 नगरे जे लालमध्ये दिसतात ही शरणपुरे आहेत. 3 नगरे तुम्ही पाहतात यार्देनेच्या पूर्वेकडे आहेत, 3 नगरे यार्देनेच्या पश्चिमेकडे आहेत. ठराविक विभागणी संपूर्ण देशामध्ये व्यापून जातील असे 6 नगरे म्हणजे शरणपुरे नेमलेले आहेत. त्या शरणपुरेचे नाव देखील परमेश्वराने दिलेले आहेत आणि ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. यार्देनेच्या पूर्वेकडे आहेत, उत्तरेला गोलान, मध्ये रामोत, दक्षिणेला बेसेर अशी शरणपुरेची नावे आहेत. यार्देनेच्या पश्चिमेकडं उत्तरेला केदेश, मध्ये शखेम आणि दक्षिणेला हेब्रोन ही शरणपुराची नावे आहेत. आपण सर्वजण 6 शरणपुराची नावे घेऊयात. गोलान, माझ्या मागे म्हणा, गोलान, रामोत, बेसेर, केदेश, शखेम आणि हेब्रोन हे 6 शरणपुरे परमेश्वराने नेमली. विशेष नगरे ज्या ठिकाणी अपराधी शरण घेऊ शकत होता त्या नगरामध्ये अपराधी गेल्यानंतर कुणीच त्याचा वध करू शकत नव्हता. आता हे शरणपुरे काय आहेत याकडे थोडंसं आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. गणना याचा 35वा अध्याय आणि 11वं वचन परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो, जर कोणाच्या हातून चुकून मनुष्यवध झाला, कुणी जर चुकून खून केला तर त्याने शरणपुरात पळून जाऊन ती त्याच्यासाठी आश्रयस्थान असे होतील. कुणाच्या हातून जर चुकून मनुष्यवध झाला, चुकून झालेला आहे, न कळत झालेला आहे, पण एखाद्याचा खून झाला तर त्याने काय करायचं, ताबडतोब पळायचं आणि शरणपुरात जायचं. शरणपुरात गेल्यानंतर जरी तो खुनी असला तरी त्याला कोणी मारू शकत नव्हता. त्याला आश्रय मिळण्यासाठी शरणपूर तयार केलं होतं. का शरणपुरात पळून जायचं? कारण रक्तपाताचा सूड उगवणारा मनुष्य, रक्तपाताचा सूड कोण उगवणार? ज्या मनुष्याचा खून झालेला आहे त्या मनुष्याचा जवळचा नातेवाईक किंवा कुटुंबीय, ज्याचा खून झाला त्याचा भाऊ, कदाचित त्याचा बाप, त्याचा चुलता, कुणी जवळचा नातेवाईक ह्या मनुष्याला ठार करण्यासाठी त्याच्या मागे लागणार. हा जुन्या करारातील नियम होता, खुनाबद्दल खून.
जर मी कोणाचा खून केला तर त्या मनुष्याचा आप्तइष्ट किंवा जवळचा नातेवाईक येऊन माझा जर त्याने खून केला तर एक कायद्याने मान्यता जुन्या करारात त्याला दिली होती. कारण परमेश्वर म्हणतो खुनाबद्दल खून, जीवाबद्दल जीव. आणि मग हा रक्तपाताचा सूड उगवणारा ह्या खून झालेल्या मनुष्याचा नातेवाईक ह्याच्या मागं लागायचा त्याचा खून करण्यासाठी. मग मी निरपराध आहे, हा खून चुकून झालेला आहे, न कळत झालेला आहे, आणि म्हणून माझा जीव वाचावा, न्यायालयामध्ये जाऊन माझी सुनावणी व्हावी, मी निरपराध आहे असं मला त्या ठिकाणी सांगता यावं, यासाठी सुनावणी होण्यापूर्वी त्यांनी शरणपुरात जायचं. जर तो शरणपुरात गेला नाही तर त्याचा खून व्हायचा. आणि म्हणून ह्या ठिकाणी शरणपुरे नेमलेली होती. निरपराध मनुष्याचा जीव वाचावा म्हणून नेमलेली शरणपुरे. शरणपुरात गेल्यानंतर कायद्याने तो मनुष्य सुरक्षित होता. त्या ठिकाणी हा रक्तपाताचा सूड उगवणारा या मनुष्याचा नातेवाईक त्याचा खून करू शकत नव्हता. ह्याला म्हणतात शरणपुरे. आणि याचे काही विशेष ठराविक कारण आहे आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे जो आपण हळूहळू पुढे पाहणार आहोत. लक्षात आलं शरणपुरे म्हणजे काय? जर चुकून, लक्षात ठेवा, चुकून किंवा न कळत एखाद्या मनुष्याकडून खून झाला तर त्याची न्यायालयात सुनावणी होईपर्यंत आपला जीव वाचवण्यासाठी तो ताबडतोब पळत पळत जाऊन शरणपुराच्या वेशीच्या आत गेला तर कुणी त्याला मारू शकत नव्हतं. त्यासाठी खास शरणपुरे नेमली होती. तुम्ही जर पाहिलं तर ह्यांची जी कोणत्या ठिकाणं आहेत ती फार व्यवस्थित अगदी विचारपूर्वक परमेश्वराने नेमलेली आहेत. कुठेही जर त्या मनुष्याचा खून झाला तर जवळपास त्याला शरणपूर असावे म्हणून उत्तरेपासून खालपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नेमलेले आहेत. शरणपुरे जवळजवळ अशी नाही आहेत. समजा इथे कोणी खून केला त्याला पळण्यासाठी फार लांब जाऊ नये म्हणून जवळच एक शरणपूर अशी नेमणूक त्या ठिकाणी केली होती. आपण जर कधी विमानात बसलो तर त्या ठिकाणी जी एअर होस्टेस असते त्या आपल्याला एक सूचना देते आणि ती सांगते ह्या विमानाला 8 दरवाजे आहेत, 2 पुढे, 2 मागच्या बाजूला आणि 4 मध्ये आहेत. आपत्काली जर दरवाजे उघडले तर तुमच्या जवळच्या दरवाजातून पाहायचा यासाठी की दुसऱ्यांना अडथळा होणार नाही. असे ते 8 दरवाजे विमानामध्ये नेमलेले असतात. तसंच ही शरणपुरे. कुठेही जरी त्या मनुष्याने खून केला तर पळून जाता यावं यासाठी ठराविक ठिकाणी लांब लांब अंतरावर ही शरणपुरे नेमण्यात आली होती की त्या मनुष्यवध करणारा जो मनुष्य आहे, न कळत खून झालेला आहे, जवळच त्याला जाऊन त्या शहरामध्ये आश्रय घेता यावं यासाठी ठराविक ठिकाणी ही 6 शरणपुरे नेमण्यात आली होती. आता पाहूयात मनुष्यवध करणारा म्हणजे हा खुनी मनुष्य. मनुष्यवध करणारा जो मनुष्य आहे त्याची माहिती थोडी घेऊयात की ज्या खुनी आहे, ज्याच्याकडून खून झालेला आहे. मनुष्यवध करणारा 2 प्रकारचे होते. एक तर ज्याने जाणून बुजून हेतू पुरस्सर खून केलेला आहे असा मनुष्य. 2 मनुष्यांचं आपसमध्ये वैर आहे, त्यांच्यामध्ये वैमनस्य आणि वैर आहे, एकमेकाबद्दल घृणा आणि तिरस्कार आहे, त्यांचे एकमेकाबद्दल राग आणि द्वेष आहे. आणि मग एखाद्या मनुष्यानं जाणून बुजून हेतू पुरस्सर अगदी कट कारस्थान रचून जर त्याचा खून केला तर हा एक गंभीर आरोप होता, एक गंभीर गुन्हा होता आणि त्याला मरणदंडाची शिक्षा होती. याच्याकडे परमेश्वर फार कटाक्षानं पाहत होता, गांभीर्याने पाहत होता. कारण परमेश्वराने जे नियमशास्त्र दिलं होतं त्यामध्ये मोशेला 10 आज्ञा दिल्या होत्या. त्यातली 6वी आज्ञा कोणती होती? खून करू नको. जाणून बुजून हेतुपुरस्सर जर कुणी खून केला तर त्याला शिक्षा काय? तर लेवियाचा 24वा अध्याय आणि 17वे वचन, सर्व मंडळीने त्याला खोऱ्यामध्ये घेऊन जावं आणि दगडमार करून त्याला ठार करावं, ही त्याची शिक्षा होती. जर तुम्ही हेतुपुरस्सर खून केलेला आहे, कट कारस्थान रचून बुद्धिपुरस्सर खून केला तर त्याला दगडमार करून त्याला ठार करावं, ही त्या ठिकाणी शिक्षा, त्या मनुष्यवध करणाऱ्याची शिक्षा होती. परंतु दुसरा एक मनुष्यवध करणारा की ज्याने न कळत, जाणून बुजून नाही तर अनावधानाने न कळत त्याच्याकडून खून झाला तर त्याला मात्र निरपराध धरण्यात येत होतं. आता न कळत कसा खून होईल याची काय उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहेत. उदाहरणार्थ त्याने सांगितलं, 2 शेजारी आहेत, दोघं एकमेकाचे मित्र आहेत आणि ते जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेले. 2 जण जवळ उभा राहून त्या झाडाला घाव घालत आहेत आणि लाकूड तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळेस ह्या मनुष्याने त्या झाडाच्या बुंद्यावर कुऱ्हाड मारताना त्याच्या कुऱ्हाडीच्या दांड्यातून ते पातं निसटलं आणि आपल्या शेजाऱ्याच्या वर्मी लागलं आणि तो घायाळ होऊन मरण पावला. त्या मनुष्याकडून खून झाला खरा, परंतु हेतुपुरस्सर केला नाही, जाणून बुजून केला नाही, न कळत अचानकपणे अनावधानाने
त्याच्या कुरड्याच्या पातातून ते पातं सुटलं आणि त्या मनुष्याला लागलं तर खून झाला, तो निरपराध आहे. अपघाताने ते झालेलं आहे. आणि म्हणून खून झाल्या झाल्या ज्याचा खून झाला त्याचा आप्तेष्ट, त्याचा भाऊ किंवा त्याचा बाप किंवा त्याचा चुलता या मनुष्याचा खून करण्यासाठी त्याचा लगेच पाठलाग करत असत. ह्या मनुष्यानं काय करायचं, सर्व काही सोडायचं आणि शरणपुरेकडे धाव घ्यायची. शरणपुरेमध्ये गेला की त्याचा जीव वाचला जायचा. आणि मग शरणपुरेमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर खटला भरला जायचा, न्यायासन बसलं जायचं, त्याची बाजू ऐकली जायची. आणि जर तो निरपराध असेल तर त्याला शिक्षा न होता पुन्हा तो व्यवस्थित जीवन जगू शकत होता. यासाठी शरणपुराची नेमणूक केली होती. मनुष्यवध करणारा अनावधानाने झालेला आहे. दुसरी गोष्ट सांगत आहे की समजा एखाद्याचा चुकून धक्का लागला आणि तो मनुष्य मरण पावला. दोघं जण चाललेले आहेत, डोंगराळ भाग आहे, दोन्ही बाजूला खोल दरी आहे आणि ह्या मनुष्याचा ठेच लागली आणि त्याला दुसऱ्या मनुष्याला धक्का लागला. तो मनुष्य खोल दरीमध्ये पडला. या मनुष्याकडून खून झाला, तो मनुष्य मरण पावला, पण चुकून झालेला आहे, न कळत झाला. आणि म्हणून त्याने शरणपुरात जायचं. त्याच्यावर न्याय होऊपर्यंत त्याला कुणी मारू शकत नव्हतं जर तो शरणपुरात असेल. एखाद्या मनुष्याने अचानकपणे हवेत शस्त्र फेकलं, कुठला हेतू नसताना, समजा एखादा भाला फेकला किंवा एखादा बाण मारला आणि दुसरा मनुष्य चुकून त्याच्या वाटेमध्ये आला आणि तो बाण लागून किंवा भाला लागून तो मरण पावला. त्याने बुद्धिपुरस्सर केलेलं नाही, हेतुपूर्वक केलेलं नाही, चुकून झालं. अशा मनुष्याने शरणपुरात जायचं, त्याचा न्याय होईपर्यंत त्या ठिकाणी त्याने आश्रय घ्यायचा. त्यासाठी शरणपुरे नेमली होती. किंवा एखादा मोठा दगड कुणीतरी अचानक टाकला, त्याच्यामध्ये कुणी आला आणि त्याचा वध झाला किंवा तो खून झाला, तर अशा मनुष्यांना सुनावणी होईपर्यंत शरणपुरामध्ये जाण्याची, तिथे आश्रय घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हा झाला मनुष्यवध करणाऱ्याचा मनुष्याविषयीची माहिती. आता रक्ताचा सूड घेणारा हा मनुष्य, जो मनुष्य मेला आहे त्याचा आप्तेष्ट, त्याचा नातेवाईक, त्याचा भाऊ किंवा त्याचा बाप हा रक्तपाताचा सूड घेण्यासाठी ह्या मनुष्याच्या मागे लागणार आहे, कारण त्याच्या हातून खून झालेला आहे. खून झाल्यानंतर परमेश्वर ही बाजू फार गांभीर्याने घेत आहे, असं आपण जुन्या करारामध्ये पाहिलं. ह्या भूतलावरील पहिले दोघं भाऊ आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आदाम आणि हवेची दोन मुलं, थोरला काईन आणि धाकटा हाबेल. दोघांनी अर्पण केलं. हाबेलाचं अर्पण परमेश्वराने स्वीकारलं, कायनाचं अर्पण त्यांनी स्वीकारलं नाही. आणि म्हणून कायनाने काय केलं, त्याने जाऊन आपल्या धाकट्या भावाचा खून केला. त्यावेळेस परमेश्वर कायनाला काय म्हटला, उत्पत्तीचा 14 अध्याय आणि 10वं वचन, कायना कायना तू हे काय केलंस, पहा तुझा भाव हाबेल याचं रक्त भूमीतून मजकडं ओरड घेत आहे. आणि म्हणून ज्या भूमीवर ते रक्त सांडलेलं आहे त्या भूमीचा तुला शाप आहे. तू पृथ्वीवर परागांधा होशील आणि भटकणारा होशील, असा त्या भूमीचा तुला शाप आहे. त्या हाबेलाचं रक्त भूमीवर पडलं आणि म्हणून भूमी भ्रष्ट झाली, रक्तपात झालेला आहे आणि म्हणून त्या भूमीचा तुला शाप आहे, असं शाप परमेश्वराने त्या कायनाला दिला. इतकं भयानक त्या ठिकाणीचे चित्र होतं. उत्पत्तीचं 9 अध्याय 6 वचन परमेश्वर म्हणतो, जो मनुष्य रक्तपात करेल त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा केलेला आहे. जर कुणी खून केला तर त्याचा देखील खून होणार, त्याचे रक्त सांडलं पाहिजे, कारण मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा आहे आणि तुम्ही मनुष्याचा खून का करावा. आणि म्हणून परमेश्वराने अशा प्रकारच्या खुनाला एक सक्त ताकीद दिली होती, एक नियम दिला होता. निर्गम याचा 21 अध्याय 23 वचन परमेश्वर म्हणतो, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय, जखमेबद्दल जखम, फटक्याबद्दल फटका आणि जीवाबद्दल जीव, असा तुम्ही बदला घ्यावा. बदला घेण्याची सोय कायद्यामध्ये जुन्या करारात होती. जर कुणी मनुष्याने एखाद्याचा उजवा डोळा फोडला तर जाऊन त्या मनुष्याचा उजवा डोळा फोडायचा, हे कायद्याने मान्यता जुन्या करारात दिली होती. जर एखाद्या मनुष्याने कोणाचा खून केला तर लोकांनी जाऊन त्याचा देखील खून करायचा, ही कायद्याने मान्यता दिलेली होती. आणि आपल्याला ठाऊक असेल की काही आखाती देशामध्ये आजही हा नियम पाळला जातो. खुनाबद्दल खून आणि जीवाबद्दल जीव असं घ्यायचं, अशी कायद्याने मान्यता होती. आणि म्हणून या ठिकाणी जो रक्तपाताचा सूड घेणारा मनुष्य आहे, त्याचा खून त्या ठिकाणी रक्तपात झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. कारण उत्पत्तीचा 9 अध्याय आणि 5व्या वचनात असं म्हटलेलं आहे,
परमेश्वर म्हणतो मी प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जीवाबद्दल झडती घेईल. परमेश्वर झडती घेणारा मनुष्य आहे. प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जीवाबद्दल मी झडती घेईल असं परमेश्वर म्हटला होता. आणि म्हणून ह्याचा पुन्हा खून होऊ नये म्हणून त्याने ह्या शरणपुरेमध्ये जायचं असा नियम त्या ठिकाणी होता. आता त्याने ह्या मनुष्याने ज्याने खून केलेला आहे त्याने या शरणपुरामध्ये किती काळ राहायचं, तर असा नियम होता त्याचा न्यायालयात न्याय होऊपर्यंत किंवा त्या नगराचा त्या शरणपुराचा जो मुख्य याजक आहे तो जिवंत असोपर्यंत त्यांनी शरणपुरात राहायचं. मुख्य याजक मेला तर तो मुक्त झालेला आहे. हा एक विचित्र नियम त्या ठिकाणी होता. मुक्त याजकावर ते अवलंबून होतं. मुख्य याजक त्या शहराच्या मंदिरातील जो मुख्य याजक आहे तो जर मरण पावला तर हा खुनी मनुष्य निर्दोष सुटला, तो आपल्या घरी जाऊन राहू शकतो. हे का आपण हे पुढे त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी एक विचित्र नियम त्या ठिकाणी आहे. दोन अतिमहत्वाचे नियम त्याकडे मी आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो. पहिला नियम जमिनीच्या बाबतीत आहे. लेवियाचा ग्रंथ याच्या 25वा अध्याय आणि 23वा वचन परमेश्वर त्यांना एक धोक्याचा इशारा देत आहे. परमेश्वर म्हणतो ह्या कनान जागेमध्ये तुम्ही राहायला आलेला आहात, इथे तुमची वस्ती झालेली आहे, वचनतत्त देश मी तुम्हाला दिलेला आहे. ह्या जागेवर जो राहत आहे कुणीही आपली जमीन विकायची तर कायमची विकायची नाही. परमेश्वराने त्यांना एक ताकीद दिली होती, तुमची जमीन तुम्ही कायम विकायची नाही, कारण जमीन माझी आहे. परमेश्वर म्हणतो जमीन माझी आहे आणि तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरी असे आलेले आहात. हा परमेश्वराचा नियम आहे, जमीन विकायची नाही. कुणीही कायमची जमीन विकायची नाही, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके आणि उपरी आलेले आहात. कनान देशाची जमीन माझी आहे, ती विकू नका. प्रियांनो, आज ख्रिस्ती विश्वासणारे ख्रिस्ती मंडळी ख्रिस्ती समाज ह्यांचं जर लक्ष ह्या लेवियाच्या 25वा अध्याय 23व्या वचनाकडे गेलं असतं तर किती बरं झालं असतं. परमेश्वर म्हणतो जमीन माझी आहे, ती विकायची नाही. ब्रिटिश कालीन अनेक मिशनरी परदेशातून आले आणि त्यांनी भारतामध्ये काही विशेष जमिनी घेतल्या आणि त्या जतन करून ठेवल्या. परमेश्वराच्या सुवार्थेच्या कार्यासाठी त्याचं नाव गाजविण्यासाठी त्या जमिनी घेऊन त्यामध्ये काही संस्था त्यांनी स्थापन केल्या. स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल आहेत, अनाथालय आहेत, वृद्धाश्रम आहेत. परमेश्वर म्हणतो जमीन माझी आहे. परंतु आज काही ख्रिस्ती विश्वस्त आहेत, ख्रिस्ती विश्वासणारे, परंतु आपल्या स्वार्थापोटी जमिनी विकून मोकळ्या झालेल्या आहेत. परमेश्वर म्हणतो जमीन माझी आहे, ती विकायची नाही. आज ह्याकडे आमचं लक्ष गेलेलं आहे का? स्वार्थी लोकांनी आपले खिस्से भरण्यासाठी जमिनी विकून त्या मोकळ्या झालेल्या आहेत. परमेश्वर म्हणतो जमीन विकायची नाही, जमीन माझी आहे, तुम्ही या ठिकाणी उपरी म्हणून आलेला आहात. जर कोणी जमीन विकली तर त्याला मोठा दंड त्या ठिकाणी होता. दुसरा एक त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं, गणनाचं पुस्तक याचा 35वा अध्याय 33वा वचन, त्यामध्ये तो म्हटला होता कुणीही जमीन भ्रष्ट करू नये. कुणी जमीन भ्रष्ट करू नये, कारण खुनाने जमीन भ्रष्ट होती. जी जमीन आहे ती पवित्र आहे आणि म्हणून ती भ्रष्ट करू नये. आणि म्हणून या जमिनीच्या बाबतीत एक फार मोठा नियम परमेश्वराने त्यांना लावून दिला होता. देव पवित्र आहे, त्याची वस्ती इस्रायल लोकांमध्ये आहे, या कनान देशामध्ये आहे, आणि म्हणून जेथे देव आहे ती जमीन पवित्र आहे. ज्यावेळेस मोशे 80 वर्षाचा असताना त्याला डोंगरावर एक जळतं झुडूप त्याने पाहिलं आणि त्याला फार आश्चर्य वाटलं, कारण झुडूप तर जळत होतं परंतु भस्म होत नव्हतं. आणि म्हणून तो त्या झुडपाच्या जवळ गेला. त्या झुडपामध्ये स्वतः परमेश्वर होता. आणि परमेश्वराने त्याला काय म्हटला? परमेश्वर त्याला म्हटला, मोशे मोशे काय कर, तू आपल्या पायातले जोडे काढून ठेव, कारण ज्या ठिकाणी तू उभा आहे ती जमीन पवित्र आहे. या झुडपामध्ये मी आहे, माझं समक्षता आहे, माझं वास्तव्य आहे, आणि म्हणून ही जमीन जी आहे ते पवित्र आहे. तो आपले जोडे काढून ठेव. ज्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य आहे ती जमीन पवित्र आहे. पण ही जमीन पवित्र आहे. आजूबाजूला अंधकारमय जग असेल परंतु ही मंडळी आहे आणि म्हणून ही जमीन पवित्र आहे. हा देवाचा नियम होता. जमीन कुणी भ्रष्ट करू नये, आणि खुनाने ती जमीन भ्रष्ट होती. आणि म्हणून जरी ह्या मनुष्याने जाणून बुजून नाही, न कळत खून केला असेल, परंतु त्या अपराधी मनुष्याचं रक्त त्या जमिनीवर पडलं आहे.
पापी मनुष्याचं रक्त पवित्र जमिनीवर पडलं आणि म्हणून ती जमीन भ्रष्ट झाली आणि म्हणून परमेश्वर फार बारकाईने त्याकडे पाहत होता. रक्तपात झाल्यावर ही पवित्र जमीन भ्रष्ट झालेली आहे असं आपण त्या ठिकाणी पाहतो. दुसरा एक नियम परमेश्वराने त्या ठिकाणी लावून दिला होता आणि तो म्हणजे अज्ञात मनुष्याकडून झालेला एक अज्ञात खून. खून तर झालाय, त्या शहराच्या बाजूला रस्त्यावर एखादं प्रेत पडलंय, पण कुणी खून केला हे माहीत नाही. त्यासाठी काही नियम होता. अनुवाद याचा 21वा अध्याय आणि पहिली 9 वचनं जर तुम्ही वाचलं, अज्ञात मनुष्याचं प्रेत सापडलं तर त्यांनी काय करायचं? ज्या जवळचं गाव आहे त्या गावातल्या लोकांनी त्याची जबाबदारी घ्यायची. गावातल्या वडिलांनी यायचं आणि त्यांनी काय करायचं? एक कालवड घ्यायची. कालवड म्हणजे काय? एक वासरू, ज्याच्यावर कधी ओझं लागले नाही असं वासरू घ्यायचं, खोऱ्यात जायचं आणि या वासरूची मान मोडायची, म्हणजे वासराचा वध करायचा, त्याचं रक्त सांडायचं. आणि मग ह्या वडील लोकांनी आपले हात धुवायचे आणि काय म्हणायचे? हा रक्तपात किंवा ही हत्या आमच्याकडून झाली नाही, कोणी केली ते आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं नाही, आणि म्हणून हे प्रभू, ह्या रक्तपाताबद्दल तू आम्हाला क्षमा कर आणि ह्या दोषापासून तू आम्हाला मुक्त कर, असं म्हणून त्या कालवडीचं रक्त त्या त्या भूमीवर सांडायचं. का? कारण रक्तपाताशिवाय क्षमा नाही. ह्या मनुष्याचा वध झालेला आहे, रक्त सांडलेलं आहे, त्याचा उत्तर काय करायचं? तर ज्याने खून केला त्याला मारायचं, पण खून केला तर माहीत नाही कुणी केला तो. जर कुणी खून केला हे माहीत नसेल तर त्याच्याबद्दल कालवडीचं रक्त सांडलं पाहिजे. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं रक्तपाताशिवाय क्षमा नाही. कुठलं तरी रक्त सांडलं पाहिजे म्हणून कालवड मारायची. हा त्या ठिकाणचा नियम आपल्याला दिसत आहे. पुढे आपण पाहूयात, किती काळ हा मनुष्यवध करणारा आता पळून गेला, शरणपुरात राहिला. किती काळ त्याने शरणपुरात राहायचं? एक तर त्याचा न्याय होऊन तो निर्दोष झाला, तो आपल्या घरी जाऊन योग्य प्रकारचं नेहमीसारखं जीवन जगू शकतो, किंवा तिथला जो मुख्य याजक आहे तो जर मरण पावला तर त्याची सुटका होते, त्याच्या दोषातून तो मुक्त होतो आणि तो आपल्या घरी जाऊन राहू शकतो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियम त्या ठिकाणी दिला होता की तुम्ही पुन्हा जाऊ शकता. आणि म्हणून काय काय विशिष्ट नियम या ठिकाणी जे आहेत ते फार महत्त्वाचे. आपण घरी गेल्यानंतर जर पुन्हा वाचलं तर आपल्या ते अधिक लक्षात येईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की मुख्य याजकाचं काय त्या ठिकाणी प्रयोजन आहे. मुख्य याजक मेल्यानंतर तो मनुष्य निर्दोष कसा सुटतो हे शेवटी आपण पाहूयात. प्रियांनो, अहरोन हा एक मुख्य याजक होता आणि त्याला एक महत्त्वाची जबाबदारी दिली होती. जे इस्रायल राष्ट्र आहे त्या इस्रायल राष्ट्रातून ज्या कोणाकडून पाप झालेला आहे, कळत नकळत, आचाराने, विचाराने, उच्चाराने, त्या संपूर्ण राष्ट्राबद्दल एक कोकरा घ्यायचा आणि तो अहरोनाकडे आणायचा. अहरोन हा मुख्य याजक. आणि मग ह्या मुख्य याजकाने इस्रायल राष्ट्राच्या मध्यस्थ म्हणून त्याने आपले दोन्ही हात त्या कोकऱ्यावर ठेवायचे. आणि इस्रायल राष्ट्राकडून, त्या लोकांकडून कुठलाही दुष्कर्म किंवा अपराध झाला असेल किंवा त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार त्याने आपले 2 हात त्या कोकऱ्यावर ठेवून करायचा. हे परमेश्वरा, ह्या राष्ट्राकडून हे पाप झालेलं आहे, हे मूर्तीपूजा करत आहेत, ह्यांच्याकडून अनिती झालेली आहे, या सर्वबद्दल तू ह्यांना क्षमा कर, हे सर्व ह्यांचं पाप मी या कोकऱ्यावर लादतो, असं म्हणून मग एका मनुष्याने तो कोकरा घ्यायचा आणि रानात जाऊन सोडायचा. संपूर्ण इस्रायल राष्ट्राचं पाप त्या कोकऱ्यावर आल्यानंतर तो कोकरा निर्जल स्थानात जाऊन तो सोडून द्यायचा, म्हणजे सर्व इस्रायल राष्ट्राचं पाप त्या कोकऱ्याने वाहून नेलं, अशी त्या ठिकाणी एक पद्धत होती. तसाच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस बाप्तिस्मा करायला तो येणार होता त्यावेळेस योहान त्याला काय म्हणतो? हा पहा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. संपूर्ण जगाचं पाप त्या ख्रिस्तावर लादलं गेलं, तो त्या वधस्तंभावर मरण पावला आणि आमचं संपूर्ण पाप त्याच्या वधस्तंभावरील मरणाने, निष्पाप निष्कलंक निर्दोष रक्त सांडल्याने आमचं पाप धुतलं गेलं. हे जुन्या करारामध्ये जी पद्धत होती त्याचं ते प्रतीक आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. या ठिकाणी जे आत्ता सर्व काय मी सांगितलं त्या प्रत्येकाला एक आध्यात्मिक अर्थ आहे आणि तो आपण पुढच्या संदेशामध्ये पाहणार आहोत की आध्यात्मिक अर्थ काय, त्याचं आम्ही काय लागू करून घ्यायचं हे आम्ही पुढे पाहणार आहोत. आणि म्हणून आपण पाहतो की जे लोक या ठिकाणी आहेत, शरणपुरामध्ये आहेत, ज्यांनी मनुष्यवध केलेला आहे, न कळत त्यांच्याकडून वध झालेला आहे, त्या सर्वांची जबाबदारी तिथला जो मुख्य याजक आहे त्याच्यावरती होती. जर हा मुख्य याजक मरण पावला तर त्या शरणपुरामध्ये जे काही 4-5 माणसं असतील की ज्यांच्याकडून न कळत वध झालेला आहे, त्या सर्वांचा दोष त्या मुख्य याजकावर होता. मुख्य याजक मरण पावला म्हणून त्यांची सुटका करण्यात येत होती. ते आपापल्या घरी जाऊन
आनंदाने राहू शकत होते. तसंच आपण पाहतो आम्ही सर्वजण पापी आहोत. आमच्या सर्वांचा दोष आमचा मुख्य याजक याच्यावर लादला गेला आणि तो मरण पावल्यामुळं आम्हाला पापांची सुटका झाली. पापाच्या गुलामगिरीतून आम्ही बंधमुक्त झालो. पापांची क्षमा त्या ठिकाणी दिली गेली, कारण आम्हाला त्या रक्ताद्वारे पाश्चातापाने क्षमा आहे. आता ह्याचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी आपण पाहतो हा जो कनान देश आहे तो आजच्या ह्या जगाचं प्रतीक ते कनान देश आहे. जग जे अंधकाराने भरलेलं आहे, ज्याच्यामध्ये पापाने भ्रष्ट झालेलं, सर्व प्रकारची अनीती आहे, भ्रष्टाचार आहे, लाचलुचपत आहे, हे अंधकाराने भरलेलं जग हे कनान देश त्याचं प्रतीक आहे. त्या कनान देशामध्ये काही शरणपुरे आहेत. शरणपुरे कशासाठी? तर अपराधी लोकांना आश्रय मिळण्याचे ते ठिकाण. तुम्ही शरणपुरात गेला की तुम्हाला ते आश्रय मिळणार. जर लक्षात ठेवा, असा एक नियम होता, ह्या शरणपुरात त्या मनुष्याने राहायचं. शरणपुराच्या वेशीमध्ये असेल तर त्याला पूर्ण आश्रय. पण काही कारणास्तव चुकून जर तो मनुष्य त्या शरणपुराच्या बाहेर आला तर त्याचा वध तो करू शकत होता. हा रक्तपाताचा सूड उगवणारा मनुष्य त्या दाराशी वाट पाहून होता. चुकून जरी तो मनुष्य शरणपुराच्या बाहेर आला तो त्याला कायद्याने मारू शकत होता. त्याला त्या ठिकाणी कोणी अडवू शकत नव्हतं. शरणपुराच्या आत राहायचं. आणि म्हणून प्रियांनो, ही जी शरणपूर आहेत ती आजकालच्या मंडळीचं चित्र आहे. ह्या अंधकारमय जगामध्ये जिथे अनीती आहे, भ्रष्टाचार आहे, लाचलुचपत आहे, सर्व प्रकारचं वाईट चालू आहे, नाशाकडे जाणाऱ्या जगामध्ये परमेश्वराने काही शरणपुरे ठेवलेली आहेत. ही मंडळी म्हणजे आमची शरणपूर आहे. ख्रिस्त विश्व मंडळी हे एक शरणपूर आहे. इथे लोकांनी आश्रय घ्यायचा आहे. येथे त्यांचा जीव वाचू शकतो. अंधकारामध्ये नाश आहे, पण येथे त्या ठिकाणी तारण आहे. अशी शरणपुरे आज आपण ह्या जगामध्ये पाहत आहोत. ठराविक शरणपुरे परमेश्वराने प्रत्येक अंधकारमय जगामध्ये नेमलेले आहेत. मनुष्यवध करणारा कोण? प्रत्येक पापी मनुष्य हा या खुन्याचं चित्र आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं प्रत्येकानं पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले. तुम्ही आणि मी जणू काय मनुष्यवध करणारा, खून करणारे आम्ही पापी आहोत आणि म्हणून आम्हाला शरणपुरात येण्याची गरज आहे. रक्तपाताचा सूड उगवणारा म्हणजे सैतान, हा शत्रू शरणपुराच्या वेशीपळत टपून आहे. कधी आम्ही शरणपूर सोडतो आणि तो आमचा घात करतो, यासाठी सैतान टपून आहे. तुम्ही शरणपुरात आहात का? ह्या शरणपूर अशी एकमेव जागा आहे जेथे तुम्हाला आश्रय मिळेल, तुमचा जीव वाचेल. सार्वकालिक नाशापासून जर तुम्हाला सार्वकालिक जीवनात जायचं असेल तर शरणपूर एकच जागा आहे की त्यामध्ये तुमचा जीव वाचू शकतो. आज तुम्ही शरणपुरात आहात का? जर तुम्ही शरणपूर म्हणजे मंडळीच्या बाहेर असेल तर नाश अटळ आहे, कारण तुमचा शत्रू रक्तपाताचा सूड उगवणारा सैतान आज तुमची वाट पाहत आहे कधी तुम्ही शरणपुराच्या बाहेर याल. आणि म्हणून आपण पाहतो मुख्य याजक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आमचा मुख्य याजक आहे. ज्या दिवशी मुख्य याजक मरण पावेल त्यावेळेस हा मनुष्यवध करणाऱ्याचा दोष मुक्त होतो, तो दोषातून सुटला जातो आणि तो आपल्या घरी जाऊ शकतो. आमचा मुख्य याजक प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर मरण पावला आणि त्याच्या रक्ताने आमच्या पापाची क्षमा मिळून आम्हाला नाशापासून मुक्त जाऊन सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला. आणि म्हणून आपण पाहतो शरणपूर ही तारण प्राप्तीचं ठिकाण आहे. शरणपूरच्या बाहेर सर्व नाश आहे. आम्ही कोठे आहोत? पुढील रविवारच्या संदेशामध्ये आपण पुढचं या ठिकाणचं कथानक पाहणार आहोत. आपण प्रार्थना करूयात. प्रभू, आज शरणपुरे याविषयी तुम्हाला दाखवलंस. होय परमेश्वरा, आम्ही सर्वजण पापी आहोत, आम्ही कबूल करतो. आज आम्ही शरणपुरामध्ये येऊ पाहतो. शरणपुरामध्ये आम्हाला आश्रय आहे. शरणपुरामध्ये आम्हाला सुरक्षितता आहे. आमच्या पापापासून आम्हाला शिक्षेपासून बचाव आहे. आणि म्हणून आम्ही शरणपुरामध्ये असावं, तुझ्या आश्रयाला यावं, तुझ्याकडून आम्ही शरण पावावं. आणि जो रक्ताचा सूड घेणारा मनुष्य आहे तो आमचा शत्रू सैतान, यापासून आम्हाला बचाव व्हावा, यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. हे सर्व मागणं धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.